Hello friends, today I have studied the pharmaceutical jurisprudence. In the study in first chapter, pharmaceutical legislation in India. In the first upon the study in the pharmaceutical legislation, it is the first point in the law intents for regulation and control of various aspects of life. म्हणजे कायदा आपल्या रोजच्या सामाजिक जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदा करत असतो. सेकंड वन, दीज ॲस्पेक्ट्स माईट बी सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. त्याचबरोबर कायदा हा सोशल, सामाजिक, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल म्हणजे राजकारणीय या सर्व गोष्टींमध्ये त्याचा उपयोग होतो. कायदे वापरले जातात यामध्ये. नेक्स्ट वन, pharmaceutical legislation is a mixed legislation which overlappingly covers both social and economic aspects. फार्मास्युटिकल लेजिस्लेशन असा कायदा आहे, यामध्ये खूप सारे कायदे मिक्स आहे, एकत्र आहे. त्यामध्ये ओव्हरलॅपिंगली कवर्स बोथ सोशल अँड इकॉनॉमिक आस्पेक्ट्स. त्यामध्ये सामाजिक आणि इकॉनॉमिक आस्पेक्ट यामध्ये याचा उपयोग होतो. अँड नेक्स्ट वन, ओरिजिन ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन. यामध्ये त्याचे मूळ म्हणजे इम्पॉर्टंट, मराठीमध्ये त्याला आपण मेन इम्पॉर्टन्स, त्याचे फार्मास्युटिकल लेजिस्लेशनचे इम्पॉर्टन्स काय आहे, ओरिजिन, हे बघणार आहोत. इन दी फर्स्ट पॉईंट इज दी इन 1811 फर्स्ट केमिस्ट शॉप ओपन बाय मिस्टर बादगेट हू कम टू इंडिया विथ ईस्ट इंडिया कंपनी इन कलकत्ता. यामध्ये 1811मध्ये पहिला केमिस्ट शॉप ओपन केलेला आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर बादगेट अँड त्यांनी इंडियामध्ये पहिली कंपनी कलकत्तामध्ये चालू केली होती. सेकंड पॉईंट, इन 1910 दे हॅव स्टार्टेड मॅन्युफॅक्चर ऑफ टिंक्चर अँड स्पिरिट्स. नंतर 1910मध्ये टिंक्चर आणि स्पिरिट्स मॅन्युफॅक्चरिंग करायचं चालू केलं होतं. नेक्स्ट थर्ड पॉईंट इन द ओरिजिन, इन 1821 अनदर फर्म स्मिथ स्टॅनिस्ट्रीट अँड को स्टार्टेड ॲपोथेकॅरी शॉप अँड स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग इन 1918. नंतर 1821मध्ये वेगळ्या प्रकारचे फर्म स्मिथ स्टॅनिस्ट्रीट आणि को स्टार्टेड इन ॲपोथेरपी शॉप म्हणजे औषध निर्माण करणारं पहिली शॉप आपण त्याला म्हणतो, ते स्टार्ट केलं मॅन्युफॅक्चरिंग इन 1918मध्ये. आणि नंतर 1901मध्ये वेस्ट बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स अ स्मॉल फॅक्टरी वॉज स्टार्टेड इन कलकत्ता बाय आचार्य पी.सी. राय. नंतर 1901मध्ये बंगालमध्ये केमिकल आणि फार्मास्युटिकल जे कामं करणारे कंपनी आहेत, फॅक्टरी आहेत, त्या कलकत्तामध्ये आचार्य पी.सी. राय यांनी 1901 या साली चालू केले होते. नेक्स्ट वन, इन 1903 प्रोफेसर टी.के. गज्जर ओपन स्मॉल फॅक्टरी ॲट पॅरेल फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ फार्मास्युटिकल युनिट्स अँड ॲलेम्बिक केमिकल वर्क्स लिमिटेड ॲट बडोदरा. आणि नंतर 1903मध्ये प्रोफेसर टी.के. गज्जर यांनी हळूहळू लहान फॅक्टरीपासून तर मोठ्याल्या फार्मास्युटिकल युनिट्स, ॲलेम्बिक केमिकल कंपन्या, त्यासारखी केमिकल कंपन्या ॲट लिमिटेड ॲट बडोदरामध्ये त्यांनी 1903 या साली चालू केली होती. अँड नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये आपण बघणार आहोत, इन दिस ऑब्जेक्टिव्ह, त्याचे स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ज फार्मास्युटिकल लेजिस्लेशनचे. इन दी फर्स्ट अपॉन दी टू एन्श्युअर दॅट दी पेशंट्स रिसीव ड्रग्स ऑफ रिक्वायर्ड क्वालिटी टेस्टेड अँड इव्हॅल्युएटेड फॉर सेफ्टी ॲज वेल ॲज इफिकसी फॉर देअर इंटेंडेड यूज. यामध्ये त्याचं ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहे. फर्स्ट यामध्ये असं सांगितलं आहे की पेशंटला ड्रग कसा रिसीव करायचा, त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे, ती टेस्ट आणि त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं सेफ्टी मेजरमेंट, इफिकसी वगैरे आणि त्याची इंटेंडेड यूज यामध्ये सांगितलेले आहेत.
ते कसं यूज करायचं काय. आणि सेकंड वन, फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इज असोसिएटेड विथ दी हेल्थ ऑफ दी सोसायटी. फार्मास्युटिकल कायदा असं सांगतो की तो आपल्या सोसायटीला किंवा आपल्या यासाठी कसा चांगला ठरेल किंवा त्याचे उपयोग, त्याचं रिझन्स वगैरे कसे असतात काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, ड्रग इन्क्वायरी कमिटी. त्यालाच आपण म्हणतो रिकमेंडेशन ऑफ दी ड्रग इन्क्वायरी कमिटी. In the first one, it is appointed by the Indian government in 1931. ही इंडियन गव्हर्नमेंटने 1931 साली अपॉइंटेड केली होती इंडियामध्ये. सेकंड वन, कमिटी चेअरमन वॉज लिमिटेड कोल R.N. चोप्रा. त्या कमिटीचा चेअरमन होता कोल R.N. चोप्रा, अँड ऑल्सो कॉल्ड ॲज DEC और चोप्रा कमिटी. त्याच कमिटीला DEC किंवा चोप्रा कमिटी असे नाव देण्यात आले आहे. Next one, the next point, drug inquiry committee the committee was asked to make inquiries in the said matter and then to make recommendation for smooth control of manufacture, import, distribution and sale of the drugs in the interest of public health. यामध्ये असं सांगितले आहे की ही जी कमिटी आहे त्यांनी इन्क्वायरी केल्यानंतर असं सांगितलं आहे यामधून की रिकमेंडेशन फॉर स्मूथ कंट्रोल ऑफ मॅन्युफॅक्चर, त्यामध्ये तुम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग करता, मटेरियल इम्पोर्ट एक्सपोर्ट करता, त्याचं डिस्ट्रीब्युशन करता, त्याचं सेल करता, तुम्ही विकता ड्रग्स, ते त्याचा पब्लिक हेल्थला काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि इन दी नेक्स्ट पॉईंट, इन द युनिट्स वेअर नॉट सफिशियंट टू फुलफिल द नीड ऑफ इंडियन पब्लिक and hence most of the medicines were being imported from abroad, mainly UK, France and Germany. यामध्ये असं सांगितलं आहे की याचे जे युनिट्स आहेत त्याच्या फार्मास्युटिकल कंपनीज वगैरे, इट इज दी सफिशियंट टू फुलफिल नीड ऑफ इंडियन पब्लिक. ती इंडियामध्ये त्याची चांगली प्रकारे कशी काळजी घेता येईल, पब्लिक त्यासाठी कसं हे करू शकते यामध्ये सांगितलेलं आहे. अँड इट इज दी हेन्स मोस्ट ऑफ दी मेडिसिन्स बिंग इम्पोर्टेड फ्रॉम अब्रॉड, मेनली UK, फ्रान्स अँड जर्मनी. ते जे मेडिसिन्स आहेत ते मोठ्या प्रमाणात UK, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये इम्पोर्ट केले जातात, पाठवले जातात किंवा आपण तिकडून मागून घेतले जातात. नेक्स्ट पॉईंट, इन दी फर्स्ट वर्ल्ड वॉर the need was improved. And next point, the demand of indigenous drug was also improved. हे जे इंडिजिनियस ड्रग्स आहेत त्याची डिमांड आपण कशा प्रकारे इम्प्रूव्ह करतो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, कॉम्पिटिशन बिकम्स अनहेल्दी अँड इंडियन मार्क लोडेड विथ इन्फेरियर स्टँडर्ड अँड इवन हार्मफुल ड्रग्स. त्यामध्ये अनहेल्दी इंडियन मार्क लोडेड, इन्फेरियर स्टँडर्ड जे हार्मफुल ड्रग्स आहेत ते आपल्या आरोग्यासाठी अनहेल्दी कसे धोकादायक ठरू शकतात किंवा त्याचे साईड इफेक्ट वगैरे काय असतात या हार्मफुल ड्रगचे, यामध्ये ते सांगितलेलं आहे. अँड व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.